महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे। यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पण शिंदेची शिवसेना सुद्धा प्रयत्न करते की राज ठाकरे सोबत यावेत, त्यांची सुद्धा चर्चा चालू आहे। बघा, शिंद्यांचा एक गट आहे जो अघोरी विद्यातून निर्माण झालेला आहे। अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, धर्मक्षेत्रात असतो, सामाजिक क्षेत्रात असतो, राजकीय क्षेत्रात असतो। त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात। दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवानं महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत। अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे। आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते, काय होऊ शकतं। अघोरी हा शब्द तुम्ही वापरला तर सध्या मी जाणीवपूर्वक वापरला। सध्या जे व्हिडिओ बाहेर येत आहेत, जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, विशेषतः शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंचा जो व्हिडिओ एनसीपी अजित पवार गटाच्या प्रवक्त्यांनी ट्विट केला आहे, त्याआधी तुमच्या पक्षातल्या वसंत मोरेंनीही एक व्हिडिओ समोर आणला होता। तुम्ही गुवाहाटी आणि रेड्याची शिंग यावर लिहिलेलं आहे। सध्या काय सुरू आहे महाराष्ट्रात, ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार समोर? महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृत्य आहेत, बरं का। महाराष्ट्रानं अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला, फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला लढायची। महाराष्ट्रानं धर्मांधतेविरुद्ध लढा दिला। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजेत। हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार? आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एसएनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत। हे मी वारंवार आपल्याला सांगितलंय। माझा विश्वास नाही, मी अंधश्रद्धाळू नाही, पण हे समोर येत आहे ना। म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये या राज्याचं मंत्रिमंडळ आहे, अर्धे मंत्री आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणाशी यांना काय पडलेलं नाहीये, जनतेच्या प्रश्नाशी काय पडलेलं नाहीये, लोकशाहीशी काय पडलं नाहीये, विचारांशी काही पडलेलं नाहीये। या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणं, मी इंग्लिश शब्द मुद्दाम वापरतोय कारण हा शब्द वारंवार इराण इस्रायल युद्धामध्ये आलेला आहे। इस्रायलनं इराणच्या काही प्रमुख नेत्यांना एलिमिनेट केलं अनेक माध्यमात, त्यांचे जनरल्स असतील, डिफेन्स सेक्रेटरी असतील। तसं एसएनसी गटाच्या लोकांना, मंत्र्यांना या अघोरी उपक्रमाद्वारे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना त्या पद्धतीनं एलिमिनेट करायचं आहे। आता ह्याच्यावरती तुम्ही काही लोक टीका करतील, पण वारंवार याविषयी बोललोय मी। आणि जो प्रकार समोर आलाय, जी छायाचित्र आणि जे व्हिडिओ समोर आले, हे त्यासाठीच होतं, हे त्यासाठीच सुरू आहे आणि अनेक वेगळ्या पातळ्यांवर चालू आहे। अगदी साताऱ्यापासून महाडपर्यंत आणि महाडपासून सावंतवाडीपर्यंत, पुढे बेळगावपर्यंत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।